अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धात तणाव कमी होण्याचा अंदाज आहे. अमेरिका आणि इराणमध्ये आजच शस्त्रसंधी होण्याची शक्यता आहे. 2 टप्प्यात समझोता होईल असं वृत्त रॉयटर्सने दिलंय. पहिल्या टप्प्यात शस्त्रसंधी तर त्यानंतर हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचा निर्णय अपेक्षित आहे. शस्त्रसंधीनंतर दोन्ही देशांमध्ये व्यापक करार होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली. युद्ध संपवण्यासाठी सहकार्य कराराचा प्रस्तावही समोर आलाय. या करारानुसार अमेरिका इराणची गोठवलेली संपत्ती मुक्त करू शकते, तर इराण अण्वस्त्र विकास थांबवून निर्बंध हटवण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बुधवारपर्यंतचा अंतिम इशारा दिलाय. जर तेहरानने हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराणला उद्ध्वस्त करण्याची धमकी त्यांनी दिली. तर अमेरिका आणि इराण 45 दिवसांच्या युद्धविरामावर वाटाघाटी करत असल्याची माहिती समोर येते. स्थानिक मध्यस्थांच्या गटानं शस्त्रसंधीसाठी पुढाकार घेतला असून शस्त्रसंधी झाल्यास युद्ध कायमचा थांबेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. दुसरीकडे ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेने B-1 लान्सर बॉम्बचा ताफा रवाना केल्याचं वृत्त ब्रिटिश मीडियाने दिलं. अमेरिकेने 3 B-1 बॉम्बर विमानं आखातात पाठवली आहेत. ही विमानं ब्रिटनमधील RAF फेअरपोर्ट हवाई तळावरून रवाना झाली आहेत अशी माहिती आहे. इराणमधल्या लक्ष्यांवर हल्ल्याच्या तयारीचा भाग म्हणून ही तैनात करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तर B-1 बॉम्बर हे शक्तिशाली बंकर बॉम्बर म्हणून ओळखलं जातं. इराणने करार मान्य न केल्यास तणाव अधिक वाढू शकतो अशी ही शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होती. इकडे अमेरिकेच्या धमकीनंतर आता इराणला जशास तसं उत्तर देण्याचा इशारा इराणने दिलेला आहे. अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले वाढल्यास जागतिक पुरवठा साखळी ठप्प करण्याची धमकी इराणने दिली. तर अमेरिकेने पूल आणि वीज प्रकल्प तोडल्यास आम्ही त्यांच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करू असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघी यांनी व्यक्त केलंय. तर ट्रम्प यांनी इराणला हॉर्मुझ खुलं करण्याचं अल्टिमेटम दिलंय. अमेरिका जसा हल्ला करेल तसं आमचं लष्कर प्रत्युत्तर देईल असंही बाघे यांचं म्हणणं आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये झालेल्या अमेरिकी इस्रायली हवाई हल्ल्यात 15 जण ठार झाले. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. हल्ला बहारेस्तान भागातील एका निवासी भागाला लक्ष्य करून करण्यात आला. या हवाई हल्ल्यात ऐन सादेहमधल्या 4 निवासी सदनिका पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या, तर 40हून अधिक घरांचं मोठं नुकसान झालं. अमेरिका आणि इस्रायल इराणच्या निवासी भागांना लक्ष्य करत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आखातातला संघर्ष आणखी तीव्र झाला. इराणने इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केल्याची माहिती समोर येते. बगदादमधील व्हिक्टोरिया लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आलंय. या हल्ल्यानंतर तळावर भीषण आग लागल्याचं वृत्त आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी धावपळ उडाली आहे. तणाव आणखी वाढला. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतनं मर्यादित हालचाल सुरू असल्याची माहिती समोर येते. गेल्या 24 तासात इराणच्या परवानगीनंतर 15 मालवाहू जहाजांनी हॉर्मुझची सामुद्रधुनी पार केली. मात्र गेल्या महिन्याभरात हॉर्मुझमधील वाहतूक तब्बल 90% घटल्याचं चित्र आहे. तर इराणने हॉर्मुझमधून पूर्वीसारखी सुरळीत वाहतूक पुन्हा सुरू होणं अशक्य असल्याचं म्हटलं. त्यामुळे जागतिक व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम कायम राहण्याची शक्यता व्यक्त होती. इराणमधील अमेरिका आणि इस्रायल विरोधात जोरदार प्रदर्शन करण्यात येते. इराणमधील अनेक शहरांवर हजारो नागरिक रस्त्यावर उतरत आहेत आणि अमेरिका इस्रायल विरोधात घोषणाबाजी सुरू आहे. तर मुस्तफा खामेनींच्या समर्थनार्थ ही घोषणाबाजी करण्यात येते. अमेरिका आणि इराण यांच्यातल्या वाढत्या तणावाचा परिणाम आता इंधन दरांवर पाहायला मिळतोय. कच्च्या तेलांच्या किमतीमुळे पुन्हा वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $111वर पोहोचलाय. अमेरिकेचं WTI कच्चं तेलही $115वर गेलं आहे. एकूणच कच्च्या तेलाच्या दरामध्ये 2 ते 3% वाढ पाहायला मिळते. बीडच्या ग्रामीण भागात देखील इंडक्शन आणि इन्फ्रारेडची मागणी 40% वाढली. घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यानं गृहिणींना पर्याय म्हणून इंडक्शनकडे त्यांनी धाव घेतली आहे. यातील अनेक महिला पहिल्यांदाच इंडक्शनचा वापर करणाऱ्या आहेत. घरात धान्य आहे परंतु गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाहीये. लाकडं मिळणंही कठीण झालंय. त्यामुळे अचानक इंडक्शन आणि इन्फ्रारेडची मागणी वाढली आहे. त्यामुळे किमतीही वाढली. युद्धामुळे गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत आहे. अशातच बीडमध्ये लाकडी कोळशावरील शेगडीची मागणी वाढली आहे. आधी वर्षभरात 12 ते 15 शेगड्या विकल्या जात होत्या. आता दिवसाला 15 ते 20 शेगड्यांची विक्री होती. या शेगड्यांमुळे धूर किंवा प्रदूषण होत नसल्यामुळे नागरिकांची याला पसंती आहे. शेगड्यांना 2 तास चार्ज केल्यावर 8 तासांचा बॅकअप मिळतो. त्यामुळे व्यावसायिकांसह घरगुती स्वयंपाकासाठी याची मागणी पाहायला मिळते. बीडमध्ये 2700 ते 3000 रुपयाने शेगड्यांची विक्री होती. या शेगड्यांना मागणी असली तरी पुरवठा मात्र कमी आहे असं शेगडी विक्रेत्यांकडून सांगण्यात आलं. दुसरीकडे गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत नसल्यानं गॅस शेगडीची मागणी पूर्णपणे ठप्प झाली आहे. आता मागणी अशी आहे की दिवसाला आपल्याला 15-20 शेगड्या पुरत नाहीत विकायला.
ह्याच्यामध्ये सध्या इलेक्ट्रिक शेगड्या, इन्फ्रा शेगडी असेल, इंडक्शन शेगडी असेल, हॉट प्लेट असेल, अशा शेगड्यांची भरपूर मागणी वाढलेली आहे मार्केटमध्ये. त्या शेगडीचा उपयोग म्हणजे लाकूड आणि कोळशावर चालते ही शेगडी आणि प्लस चार्जिंगचं पण ऑप्शन दिलेलं आहे कंपनीने. 2 घंटे चार्जिंग केल्यावर ह्या शेगडीला तुम्हाला 8 ते 10 घंट्याचा फीडबॅक आहे. सध्या ह्याला मागणी घरगुती हॉटेलसाठी जास्त मागणी आहे, सिलेंडर भेटत नसल्यामुळं. लहान मोठ्या दोन साईज आहेत त्या शेगड्यांमध्ये. जम्मू काश्मीरमधील लेह जिल्ह्यातल्या नागरिक इराणमधील नागरिकांना विविध प्रकारच्या देणग्या देत आहेत. लेहमध्ये आयोजित एका अनोख्या लिलावात कोंबडीच्या एका अंड्याची 25,000 रुपयाने विक्री झाली. शबीर हुसेन या रहिवाशाने अंड्याची 25,000 रुपयाने खरेदी केली आहे. युद्धग्रस्त इराणच्या मदतीसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने हा लिलाव आयोजित करण्यात आला होता. स्थानिकांनी स्वेच्छेने अंडी आणि पशुधन यासारख्या वस्तू जास्त बोली लावून खरेदी केल्या. भिवंडी शहरामध्ये वाढत्या गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली. घरगुती गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्यामुळे संतप्त नागरिकांसह कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. आंदोलनादरम्यान चुली पेटवून त्यावर भाकरी बनवत कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. तसंच केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वंचितच्या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान गॅस टंचाईमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्याकरता तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणीही आंदोलकांकडून करण्यात आली. बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वंचित बहुजन आघाडीने गॅस टंचाई विरोधात जोरदार आंदोलन केलं. यावेळी वंचितच्या आंदोलकांनी चुलीवर भाकरी थापत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या 30 दिवसांपासून मेस चालक, हॉटेल व्यावसायिक आणि गृहिणींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. सिलेंडरसाठी तासनतास रांगा लावाव्या लागत असल्यानं नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने तोडगा काढावा अशी मागणी केली. परभणीमध्ये वाढत्या गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीने जोरदार आंदोलन केलं. गॅस सिलेंडरची कमतरता आणि दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं जीवन विस्कळीत झालंय. त्यामुळे आंदोलन छेडण्यात आलं. आंदोलनादरम्यान महिलांनी चुली पेटवून भाकऱ्या थापल्या. कार्यकर्त्यांनी पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करत निषेध नोंदवला. गॅस नाही तर चुलीचाच आधार असा संदेश देत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आलाय. तर गॅस पुरवठा तात्काळ सुरळीत करावा आणि दरवाढ रोखावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीने अनोखं आंदोलन केलं. गॅस पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणि काळाबाजार रोखण्यासाठी कार्यकर्त्यांनी चुलीवर स्वयंपाक करून निषेध नोंदवला. आखाती युद्धाचा परिणाम म्हणून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबलाय. त्यामुळे अनेक व्यवसायांना फटका बसलाय. त्यामुळे सिलेंडरचा काळाबाजार तातडीने रोखावा, नागरिकांना गॅस पुरवठा सुरळीत करून द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.